नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲडमिन निनादे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण युनिफाईड पेन्शन स्कीममधल्या ज्या मूलभूत बाबी आहेत त्याची माहिती घेणार आहोत, ज्याच्यामध्ये ग्रॅच्युइटी किती प्राप्त होते, यासोबतच जर आपली सर्व्हिस 25 वर्षापेक्षा कमी कालावधीची झालेली असेल त्यामध्ये आपल्याला किती पेन्शन बसू शकते, सोबतच जी लमसम अमाऊंट सुपर ॲन्युएटेड अमाऊंट रिटायरमेंटच्या वेळी आपल्या हातामध्ये प्राप्त होणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे हे आपण 1 लाख रुपये बेसिक 1 लाख रुपये मूळ वेतन असताना ही सर्व कॅल्क्युलेशन्स करणार आहोत। आता आपण ॲश्युअर्ड पेन्शन 50% याची माहिती घेणार आहोत। खरं तर ॲश्युअर्ड पेन्शन 50% मिळण्याकरता आपल्याला मिनिमम 25 वर्ष सर्व्हिस सरकारी सेवेमध्ये देणं आवश्यक आहे। निवृत्तीच्या आधी जर आपल्याला 12 महिने मूळ वेतन मिळतं, बेसिक पे मिळतो, त्याचा ॲव्हरेज काढायचा आणि त्या ॲव्हरेजचे 50% इतकी पेन्शन आपल्याला मिळेल। जसं की निनाद चिंदरकर यांची निवृत्ती 2050 डिसेंबर 2050 मध्ये होणार आहे, त्याआधीचे 12 महिने म्हणजे साधारण जानेवारी 2050 ते डिसेंबर 2050 या 12 महिन्यात निनाद चिंदरकरांचं मूळ वेतन 1 लाख रुपये दरमहा इतकं होतं। 1 लाख रुपये दर महिन्याला, त्यामुळे त्याचा ॲव्हरेज 1 लाख झाला, त्याचे 50% म्हणजे आपल्याला जो ॲव्हरेज हवा आहे तो 50,000 रुपये इतका झाला। त्यामुळे मला निनाद चिंदरकरांना निवृत्तीच्या वेळी 50,000 गुणिले महागाई भत्ता अशी पेन्शन मिळणार आहे। आता ज्यांची सर्व्हिस 25 वर्षापेक्षा कमी झालेली आहे त्यांनी काय करायचं, त्यासाठी सुद्धा एक वेगळा फॉर्म्युला त्यांनी देण्याचं सांगितलेलं आहे। तो अजून क्लिअर केलेला नसून भविष्यामध्ये त्याची मांडणी ते करणार आहेत। जर सेवा 25 वर्षापेक्षा कमी भरत असेल तर त्यांना जितकी सेवा दिलेली असेल त्या प्रमाणात पेन्शन मिळेल। एका अभ्यासानुसार हा एका वर्षाला हा दर 2% नुसार पेन्शनचा दर आपल्याला भेटणार आहे। उदाहरणार्थ निनाद चिंदरकर यांनी 20 वर्ष सेवा बजावली आणि डिसेंबर 2024ला व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली, VRS घेतली, तर 2024 या पूर्ण वर्षातील जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या 12 महिन्यात त्यांचं मूळ वेतन 80,000 रुपये दरमहा इतकं होतं। या 12 महिन्यांचा ॲव्हरेज 80,000 झाला। सेवेचा कालावधी किती वर्ष आहे तर 20 वर्ष आहे। 20 वर्षाला 40%, एका वर्षाला 2%, त्यानुसार 20 वर्षाला 40% असा रेशो धरल्यास 80,000चे 40% म्हणजे 32,000। त्यामुळे स्वेच्छानिवृत्तीच्या वेळी डिसेंबर 2024ला त्यांना 32,000 रुपये गुणिले महागाई भत्ता इतकी पेन्शन मिळणार आहे। आता आपण सरकारी कर्मचाऱ्यांकरिता केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी दोहोंकरिता ग्रॅज्युइटी प्राप्त करायचं जे सूत्र आहे त्याची माहिती घेऊया। रिटायरमेंट नंतर जी एक गठ्ठा रक्कम, एक लमसम अमाऊंट आपल्या हातामध्ये मिळते त्यामध्ये ग्रॅज्युइटीचा देखील समावेश असतो। बऱ्याच कर्मचाऱ्यांना हे पहिल्यांदाच समजत असेल की NPS नॅशनल पेन्शन स्कीम आणि UPS युनिफाईड पेन्शन स्कीम या दोन्हीमध्ये ग्रॅज्युइटी लागू आहे आणि ती प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणारच आहे। त्याचा असा फॉर्म्युला आहे, ग्रॅज्युइटी इज इक्वल टू 15/26 इंटू लास्ट बेसिक इंटू टोटल कम्प्लिटेड इयर्स ऑफ सर्व्हिस। ह्याच्यातील 15 हे 15 दिवसांकरिता आहे, म्हणजे ग्रॅज्युइटी ही 15 दिवसांच्या अर्ध्या महिन्याच्या हिशोबाने कॅल्क्युलेट केली जाते आणि 26 हे एका महिन्यामध्ये आपण किती दिवस सेवा दिलेली आहे त्याचं हे 26 हा आकडा आहे। 30-31 दिवसांच्या महिन्यामध्ये 4 रविवार जर सोडल्यास 26 दिवस आपण वर्किंग डेज असतात म्हणजे 26 आहेत। जर आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे असू तर आपल्याला 30 हा आकडा येईल। एक उदाहरणाद्वारे आपण ग्रॅज्युइटी किती मिळते बघू। प्रकाश पवारांचं शेवटचं बेसिक 1 लाख रुपये आहे आणि त्यांनी 24 वर्ष सर्व्हिस केलेली आहे, तर या फॉर्म्युलामध्ये ह्या रकमा आपण टाकल्या असता त्यांची ग्रॅज्युइटी 13,84,615 रुपये एवढी आहे। मी इथे नमूद करू इच्छितो की कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 25 लाख इतकीच ग्रॅज्युइटी प्राप्त होऊ शकते। याच्या पुढील सेक्शनमध्ये युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये जी लमसम अमाऊंट प्राप्त होणार आहे त्याची माहिती आपण घेऊया। लमसम जी अमाऊंट मिळते त्याचा फॉर्म्युला असा आहे, 1/10 ऑफ मंथली एम्मॉल्युमेंट विच इन्क्लूड्स बेसिक पे प्लस DA ॲज ऑन द डेट ऑफ रिटायरमेंट फॉर एव्हरी कम्प्लिटेड 6 months ऑफ सर्व्हिस। ग्रॅच्युइटीमध्ये जसं 15 दिवसांचा कालावधी ग्राह्य धरून ग्रॅच्युइटी कॅल्क्युलेट केली होती, तसंच लमसम अमाऊंट काढत असताना 6 महिन्यांचा कालावधी एक बेसिक युनिट म्हणून ते ग्राह्य धरत आहेत। आताच प्रकाश पवार यांचं उदाहरण आपण घेतल्यास शेवटच्या 12 महिन्यांचं अंदाजे मूळ वेतन त्याचा ॲव्हरेज हा 1 लाख रुपये आहे, 50% महागाई भत्ता। आत्ताच्या महागाई भत्त्यावरून, आजच्या घडीच्या महागाई भत्त्यावरून आपण हे कॅल्क्युलेशन करतो आहे। भविष्यात म्हणजे 1 जानेवारी 2025ला 58% एवढा महागाई भत्ता होणार आहे
त्यावेळी 50च्या जागी 58% ही रक्कम टाकून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. 50,000 हा आपला DA महागाई भत्ता झाला. बेसिक प्लस DAचं कॅल्क्युलेशन 1,00,000 अधिक 50,000 1,50,000 रुपये झालं. त्याच्यात 10% म्हणजे 15,000 झालं. आणि टोटल कम्प्लिटेड सर्व्हिस 24 वर्ष आणि 6 महिन्यांचं कॅल्क्युलेशन असल्यामुळे 48 हाफ इयर्स, त्यामुळे 15,000 गुणिले 48 असं एकूण 7,20,000 रुपये हे आपल्याला लमसम अमाऊंट म्हणून हातामध्ये मिळणार आहेत. हे जर NPSची रक्कम आपण कॅल्क्युलेट केली असती तर एकूण रक्कम 1 कोटी रुपये, उदाहरणार्थ एकूण रक्कम 1 कोटी रुपये, त्याच्यातले 60% आपल्याला हातामध्ये मिळणार, अंदाजे 60 लाख रुपये आपल्याला हातामध्ये मिळणार. आणि 40 लाखावरती आपल्याला पेन्शन मिळणार आहे. म्हणजे एक ॲन्युइटी रेट जर आपण 60%, 8% असा ठरवून दिला तर तशी आपल्याला 40 लाखावरती पेन्शन मिळणार आहे. सो UPS आणि NPS हा मधला मूलभूत फरक हाच आहे की हातामध्ये येणारी रक्कम UPSमध्ये अत्यंत कमी आहे, पण पेन्शन बेसिकच्या 50% मिळणार आहे. NPSमध्ये मात्र एक लमसम अमाऊंट आपल्याला हातामध्ये मिळणार आहे आणि 40%वरती उर्वरित रकमेवरती जे पेन्शन आपण घेत राहणार आहोत ती तुटपुंजी असू शकते. आणि आत्ता 2024पासून जे अनेक कर्मचारी रिटायर होत आहेत त्यांना तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. सो हा एक मूलभूत फरक मी ह्या निमित्ताने सांगू इच्छितो. सो या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक मूलभूत कन्सेप्ट्स मी सांगितलेलेच आहेत. या व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि ॲडमिन